मंचावरती खऱ्या अर्थाने ज्यांचा पक्ष प्रवेश होतोय ते आपल्या विभागाच्या जिल्हा परिषदेचे कार्यक्षम जिल्हा परिषद माजी सदस्य माजी सभापती शरद भाऊ मोठेवाडी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय। एकदा जोरदार टाळ्यांमध्ये भाऊंचं स्वागत करूया। त्यांच्या समवेत सुरेखा ज्ञानेश्वर ठाकर, सुनीताताई शरदभाऊ बुट्टेपाटील, चांगदेवांना शिवेकर, श्रद्धाताई दत्तात्रय मांडेकर, दत्तात्रय टेमगरे उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ, सुनील भाऊ देवकर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतात। दत्तात्रय बबनराव मांडेकर, काळूरामजी पिंजन, उज्ज्वलानंद कुमार चव्हाण, शीतलताई काळूराम पिंजन यांना विनंती आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताय। दादांचे शुभ हस्ते आपला प्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय आणि खऱ्या अर्थाने जवळजवळ 200 ते 50 मान्यवर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। वाड्यावा शर्यतून सन्माननीय शिवसेना गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे सन्माननीय दत्ताभाऊ वनगरे, ज्योतिताई मोरमरे सरपंच, शंकरराव मोरमरे आणि मंगेशराव तिटकारे आपला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होतोय। सुरेशराव पिंगळे देशमुख सरपंच आणि शिवाजीभाऊ डावरे पाटील उपसरपंच कोरेगाव आणि काही बाकींची नावं राहिलेली आहेत। जवळजवळ 200-250 मान्यवर आणि महिला मंडळी नाव उल्लेख करतोय फक्त पटपट। जयमाला कड सरपंच, कविता शिवेकर, शीतल पिंजन, अनुताई काळे, वैशाली काळे, निकिता गावडे, पूजा विश्वास बुट्टेपाटील, निर्मलाताई वाळू सरपंच, शिवकालाताई खेंगले, तात्यासाहेब आंद्रे, चंद्रकांत शिंदे उपाध्यक्ष, रामदास शिवेकर, माधू डांगले, ज्ञानेश्वर शिवेकर, संजय देशमुख, सुरेश श्रीपती पिंगळे देशमुख, अंकुश पोपटराव काळे, मारुती कोळेकर, सबाजी कोयते, रामदास शेठ भोईर, कल्पना चंद्रकांत मांडेकर, शांताराम शिवेकर, बाबाजी सोंडेकर, भरत रौंदळ सरपंच, शरदराव निकाडे सरपंच, रुक्मिणी लिंबोरे सरपंच, बाळासाहेब लिंबोरे चेअरमन, सुखराज लिंबोरे, अर्जुन राऊत उपसरपंच, किसन नवले, शिवाजी डावरे पाटील उपसरपंच, अक्षय पडवळ सरपंच, निलेश ठाकूर सरपंच, अक्षय गाडे उपसरपंच, शिवाजी कावरे संचालक, आनंद आवारी चेअरमन, सागर राळे सरपंच, गोविंद राळे उपसरपंच, समाधान कोळेकर, सचिन ढोरे, महेश हाबडे, संतोष पडवळ, श्रीपाद जाधव, गोविंद घाटे, शरदराव दत्तात्रय मांडेकर, सुरेश पडवळ, नितीन मांडेकर, सुनील मांडेकर, बाळासाहेब पडवळ, भाऊसाहेब लांडगे, मोहन घाटे, संदीप दवणे, गोविंद दवणे, प्रवीण काळे, अमोल तुळवे, निकिता नवरे, दादाभाऊ भोसले, श्रीराम भीमरावजी नवले, तुकाराम नवले, दीपक नवले, किरण नवले, भाऊसाहेब देशमुख, अश्विन देशमुख, विकास भाऊ सरोदे, विकास माधू गडदे, हरिभक्त बराय, लक्ष्मण महाराज भोगसे, किसनजी नवले, किसन प्रभाकर नवले आणि लक्ष्मण गायकवाड, हरिभक्त बराय, लक्ष्मण महाराज भोगसे, किसन माधू गडदे आपला सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत आहेत। यानंतर आमदार माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटलांना विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं। जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे सत्कार करा आणि खऱ्या अर्थानं ज्यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली ते आपल्या जीवाभावाचे जिवलग सहकारी मित्र आणि कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार सन्माननीय निलेश भाऊ तिकडे यांना अजितदादांच्या शुभ हस्ते पत्र लेटर देऊन आपण त्यांना युवक जिल्हाध्यक्षपदी निवड होत आहे। एकदा जोरदार टाळ्यांनी निलेश भाऊचं स्वागत करूया। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। खऱ्या अर्थाने ज्यांचं शुभागमने ते काळूस मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार आदर्श सरपंच पप्पूदादा टोपे, सन्माननीय पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार सन्माननीय सय्यदबाई इनामदार, महेंद्र शेठ मेदनकर इच्छुक उमेदवार दिनेश शेठ लांडगे सर्वजण उपस्थित, राजूनगर सहकारी बँकेच्या विद्यमान उपाध्यक्षा आणि रेटवडी वापगाव जिल्हा परिषद गटाचा एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। रेटवडी वापगाव जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार आश्वासन उपस्थित सर्वांचं स्वागत। शिवाजी भाऊ डावरे पाटील आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होतोय आणि पिंपळगाव मरकळ जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार
सन्माननीय शरदराव मल्हारी मोहिते पाटील सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही मनापासून स्वागत. सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रणजित शेठ गाडे, अमोल पानमन अध्यक्ष, आपण उपस्थित स्वागत. सन्माननीय धैर्यशील पानसरे बाजार समिती माजी उपसभापती उपस्थित आहेत. आशिष दादा येळवंडे सरपंच परिषदेचे आणि जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार उपस्थित आहेत. शिवकालीताई खेंगले, आपलाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होतोय. बाबूराव चोरगे उपसरपंच प्रवेश होत आहे. पप्पू शेठ राळे आणि पिंपळगाव पंचायत समिती गणाच्या इच्छुक उमेदवार रोहिणीताई धैर्यशील अप्पा पानसरे, आपणास विनंती, आपणही मंचावरती या. हॅलो, अक्षय पडवळ सरपंच आणि खऱ्या अर्थाने ज्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय ते कुरुळी पंचायत समिती गणाचे इच्छुक उमेदवार सन्माननीय राहुल दादा गावारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होतोय. एकदा राहुल शेठ गावारे यांच्यासाठी जोरदार टाळी. सन्माननीय सरपंच रामदास, बॅटरी संपली आहे तुमची. बॅटरी संपली. हॅलो, कोणाचं? रामदास शेठ सावंत सरपंच वांद्रे यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत आहे. सन्मान्य कोरेगाव नगरीचे माजी चेअरमन सन्मान्य गणेश शेठ गोगावले यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत आहे. हॅलो, हॅलो, सुखदेव नाना पडवळ यांचा सुद्धा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश होतोय. निर्मलाताई वाळून सरपंच आणि बोरदारा नगरीचे युवा सरपंच दत्ता शेठ पडवळ यांचा मित्र परिवारासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय. सन्माननीय सरपंच दत्ता शेठ पडवळ. मागाशी यादीमध्ये काही नावं राहिली, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्षाचे सुनील ठिगळे यांची कालच दादांनी नियुक्ती केली आणि ते कुरुळी मरकळ गटा कुरुळी आळंदी ग्रामीण कुरुळी मतदारसंघामध्ये इच्छुक होते. कालच त्यांनी डिक्लेअर केलं की मी माझी उमेदवारी मागं घेतो. त्यामुळे आता तिथला मार्ग सगळा सुकर झाला आशिष करता. आणि त्यांचंही नाव घ्यायचं या ठिकाणी राहिलं होतं. माजी सभापती सुरेश शिंदे असतील, उमेदवार जे इच्छुक उमेदवार ज्यांची आत्ता या ठिकाणी ओळख करून दिली ते सगळे इच्छुक उमेदवार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्र नसतो, कोणी कोणाचा शत्रू नसतो. आणि ह्या 7-8 वर्षामध्ये राज्याच्या राजकारणाची जी समीकरणं बदललीत ती पाहिलीत तर विरोधक कोणाला म्हणायचा हा प्रश्न सगळ्यांच्या समोर पडलेला आहे. परवा नगरपालिकेच्या निवडणुका झाला, महानगरपालिकेच्या झाल्या, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहे. राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी पक्ष हे आम्ही सगळे एकत्रपणानं काम करतो आहे. आणि एकत्रपणानं काम करत असताना ज्या गाव पातळीपासून तर जिल्हा पातळीपर्यंत शहर